तुम्हाला माहिती आहे का? पिरियॉडिक टेबलमधलं सर्वात धोकादायक, सर्वात रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे कोण? तर फ्लोरीन. पण का? तर चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्याची साईज. फ्लोरीन खूपच छोटा ॲटम आहे. त्याची इलेक्ट्रॉन क्लाउड खूप जवळ पॅक असते. त्यामुळे दुसऱ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स ओढून घेण्याची क्षमता खूप जास्त असते. दुसरं कारण म्हणजे सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पिरियॉडिक टेबलमध्ये हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असेल तर तो कोण? फ्लोरीन. म्हणजे केमिकल रिॲक्शन्समध्ये इलेक्ट्रॉन खेचण्याची ताकद सर्वात जास्त त्याच्याकडे असते. तिसरं कारण म्हणजे त्याला फक्त एक इलेक्ट्रॉन हवा असतो आपली आउटर शेल कंप्लीट करण्यासाठी, आणि तो इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी फ्लोरीन लिटरली काहीही करतो. त्यामुळे रिॲक्शन्स खूप जलद आणि कधी कधी एक्सप्लोजिव्ह होऊ शकतात. म्हणूनच फ्लोरीन रिॲक्ट्स विथ ऑलमोस्ट एनिथिंग, मेटल्स, वॉटर, इव्हन ग्लास ऑल्सो. तर पुढच्या वेळेस तुम्हाला कोणी जर हा प्रश्न विचारला की फ्लोरीन सर्वात रिॲक्टिव्ह का, तर सरळ रिझन सांगायचं: स्मॉल साईज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इट नीड्स 1 इलेक्ट्रॉन टू गेन. ही माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.